चला काँग्रेसचा उमेदवार निवडून देऊया, शेतकरी हिताचे सरकार आणूया। आता पाहूयात एक राजकीय वृत्त। शिर्डी लोकसभा निवडणूक 2019ची धामधूम आणि रंगत आता चढू लागली असून शिर्डी शहरातून या निवडणुकीची पहिली प्रचार फेरी पाहावयास मिळाली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे शिर्डी लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत। शिर्डी नगरीमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी यावेळी कार्यकर्त्यांनी घेतल्या आहेत, तर आता वाहनांवर लावलेल्या ध्वनी यंत्रणेने आणि कार्यकर्त्यांच्या प्रचार फेरीने निवडणुकीची रंगत वाढल्याचं चित्र दिसतंय। प्रचार दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इतर उमेदवारांबद्दल सांगताना माजी खासदार वाकचौरेंची सध्याची परिस्थिती फारच बिकट झाली आहे, तर खासदार लोखंडे आम्ही कधी बघितले नाही अशी प्रतिक्रिया येत असल्याचं सांगितलंय। आज आमची फेरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात चालू आहे। प्रॉपर शिर्डी गावातले आपले जे अमित भैया शेठच्या मार्गदर्शनाखाली आज आमची फेरी चालू आहे। बोलायला गेलं तर आपले खासदार जे आहेत ते कोणत्याच गावात आत्तापर्यंत फिरलेले नाही। आता आम्ही जितक्या तालुक्यांमध्ये फिरलो, गावोगावी फिरलो, पण अजूनपर्यंत आम्ही खासदार बघितलेला नाही अशीच प्रतिक्रिया लोकांकडे आहे। तो काळा आहे की गोरा आहे हे देखील लोकांना माहिती नाही। आता ते प्रचार करत फिरतायत की मी हे काम केलं, ते काम केलं, तुम्ही कुठं दिसले नाही, आणि आज तुम्ही सांगतायत की मी प्रत्येक गावात इतका निधी दिला, तितका निधी दिला। तुम्ही निधी दिला हे सांगतात, कागदोपत्री सगळं दाखवलं आहे, पण तुमचा निधी तो वापरला गेला की नाही किंवा त्याचं ॲक्च्युली काम झालेलं आहे की नाही हे लोकांना तुम्ही दाखवा जाऊन। आज तुम्ही सांगतात की या गावात सभामंडप दिला आहे, या गावात वाचनालय दिलं आहे। जेव्हा आम्ही गावोगावी फिरलो तर 5 लाखाचं वाचनालय दिलेलं आहे असं तुम्ही सांगता, आणि प्रत्यक्षदर्शीने पाहिलं तर हे 5 लाखाचं वाचनालय तिथपर्यंत गेलेलं पण नाही, आणि लोकांना सभामंडप पण झालेलं बघितलेलं नाही आणि वाचनालय पण बघितलेलं नाही। तर आमचे जे उमेदवार आहेत आमदार भाऊसाहेब कांबळे ते तुम्हाला कधीही उपलब्ध असणारा माणूस आहे। हात दाखवा आणि गाडी थांबवा अशी त्यांची परिस्थिती आहे। सर्वसामान्यातून वरती आलेला माणूस आहे। ही जी रॅली काढली शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने, तर सर्व शिर्डीकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी शहरात व प्रभागांमध्ये आपण माननीय आमदार भाऊसाहेब मल्हार कांबळे यांची प्रचार फेरी चालू केलेली आहे। सकाळी सुमारे 9:30च्या दरम्यान ही प्रचार फेरी चालू झालेली आहे। आता ही मधल्या टप्प्यात आलेली आहे। आत्तापर्यंत मतदारांचा जो कौल आहे तो 100% काँग्रेसच्या कडून आहे, आणि जो विश्वास लोकांनी दाखवला की बाई आम्ही जे 5 वर्षापूर्वी 2014मध्ये ज्या विश्वासाने भाजप गव्हर्नमेंटला आम्ही आत्तापर्यंत मतदान दिलं, भरघोस मतदान दिलं, त्यावर कुठल्या प्रकारचं त्यांनी कुठलंही आश्वासन आमचं पाळलं नाही। आणि शेतकऱ्याची तर काय दयनीय अवस्था झाली हे काय सांगायची गरज नाही नव्याने। आपण सगळे शेतकरी पुत्र आहात, आणि सगळ्या व्यापाऱ्यांची GSTमुळे काय हाल झाली, नोटबंदीमुळे काय हाल झाली याच्या बाबतीतही नव्याने सांगायची गरज नाही। आणि राहिलं उमेदवाराच्या बाबतीत, शिवसेनेचं जे उमेदवार आहे त्यांनी हेच कन्फर्म करावं की शिवसेनेचे आणि भाजपचे त्यांच्याबरोबर पदाधिकारी आहेत का। आणि जर भाजपच जर उमेदवार देतोय इथं शिर्डी मतदारसंघात आणि नंतर 2 दिवसांनी म्हणतोय की त्यांची हकालपट्टी, तर मला तर नाही वाटत भाजप उमेदवाराची हकालपट्टी कुठल्या प्रकारात होऊ शकते, कारण भाजप उमेदवार कुठपर्यंत पोहोचलेले दिल्लीत याची मला कल्पना आहे। तेव्हा त्यांची हकालपट्टी तर भाजप होऊ शकत नाही। तेव्हा भाजपच जर यांच्याबरोबर नाही शिवसेनेबरोबर, तर ते उमेदवारी भाजप शिवसेनेचे कसे म्हणतात हा मोठा प्रश्न आहे। आणि त्याच ठिकाणी मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकत्र आहे आणि एका जीवाने आहे, आणि याच्यात निश्चितच तुम्हाला हा परिणाम येत्या 23 मेला ह्या मताच्या रूपातून दिसेल आणि विजयाच्या रूपातून दिसेल। निश्चित भाऊसाहेब कांबळे हे मोठ्या मताधिक्यांनी शिर्डी मतदारसंघात निवडून येतील हीच ग्वाही व्यक्त करतो आणि सैचरणी हीच प्रार्थना। भाऊसाहेब वाकचौरेंच्या बाबतीत मी एकच सांगेल की ते 5 वर्षापूर्वी जेव्हा खासदार होते त्यांचा संपर्क खूप चांगला होता, परंतु त्यांना काही कारणास्तव का तिकीट नाही दिलं, भाजप सेनेची वेगवेगळे लढणार होते का ते एकत्र आले, एकमेकावर टीका करूनही का ते एकत्र आले याची कल्पना नाही। त्यांना भाजपने 100% खासदारकीचा शब्द पण दिलेला असावा, त्याशिवाय ते उभा राहणार नाही। आणि ते एक सक्षम नेते होते जेव्हा ते लोकसभेचे उमेदवार होते, परंतु आत्ता जी त्यांची अवस्था झालेली खूप विकट झालेली आहे। आज त्यांना पक्षाने ऐन वेळेस जे तिकीट नाकारलं आणि जी परिस्थिती त्यांची आज झालेली ती खूपच विकट झालेली आहे। या प्रचार फेरीप्रसंगी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर शिंदे, उपसरचिटणीस अमित शेळके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, बाबासाहेब कोते, माजी जिल्हाध्यक्ष निलेश कोते, शिवाजी कोते, गणेश गोंदकर, दीपक गोंदकर, प्रकाश गोंदकर, चंद्रकांत गोंदकर, राकेश कोते, प्रसाद पाटील आदींसह कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते।